प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपाचे उमेदवार सुजय काळे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. प्रभागाबाबत आपण काय बोलू शकता? आमच्या या प्रभाग क्रमांक 9 काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा असन, साईनगर असन व इतर जो परिसर आहे या प्रभागात खरं तर अत्यंत म्हणजे विकास होणे या ठिकाणी बाकी आहे. अच्छा. सगळ्यात मूलभूत प्रश्न या प्रभागातले सर्वच रस्ते अत्यंत दयनीय झालेले आहे. अच्छा. सर्व प्रभागातील रस्त्यांची अवस्था म्हणजे खराब झालेली आहे. त्याच्यानंतर या प्रभागातील पाणी जे आहे हे पाणी वेळेवर येत नाही. त्याचबरोबर लाईटच्या पण बऱ्याचशा समस्या या प्रभागात या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात जाणवतात. आताच पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आम्हाला या ठिकाणी विश्वासाने उमेदवारी जाहीर केली आणि त्याच विश्वासावर या प्रभागात भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, या ज्या या ठिकाणी योजना असतील, ज्या गोष्टी असतील या प्रभागापर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि जे काही हे मूलभूत प्रलंबित प्रश्न आहे याच्यावर पहिला या ठिकाणी आम्ही फोकस करून ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी जनतेने विश्वास देतील त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. जे या ठिकाणी प्रलंबित प्रश्न आहे, जे प्रश्न भविष्यात उद्भवतील त्या सर्वांना तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता या प्रभागामध्ये आपले सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ज्यावेळेस या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये आपण वयोश्री योजना ही अत्यंत प्रभावीपणे या प्रभागात राबवली होती. त्याचबरोबर त्याच्यानंतर गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी स्वर्गीय दिवंगत आमदार सन्माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे काही आपल्या वयोवृद्धांसाठी तो जो कॅम्प भरवला होता आयुष्यमान भारत कार्डचा, तो कॅम्प पण या ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या या वयोवृद्धांसाठी खास म्हणून राबवण्यासाठी प्रयत्न केले होते. जे काही या ठिकाणी आता खरं तर या राहुरी शहरामध्ये रोजगार उपलब्ध होईल अशी कुठलीच बाब गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये या सत्ताधारी जे काही विरोधी गट आहे आज यांना कुठल्याही रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करता आलेल्या नाही. प्रामुख्याने ज्यावेळेस महायुतीचं सरकार व भारतीय जनता पार्टीची सत्ता या भारतीय राहुरी नगरपालिकेवर येईल, प्रामुख्याने रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील व सन्माननीय नेते आमचे अक्षयदादा कर्डिले साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रथमतः या राहुरी शहरातील रोजगारासाठी ज्या गोष्टी उपलब्ध करता येईल त्यासाठी 100% प्रयत्न केला जाईल.